तर पराभवाच्या भीतीनेच भाजप वाझेचा वापर करते। आरोपांवरती फडणवीसांचं उत्तर अपेक्षित आहे असं म्हणतायत संजय राऊत। तुरुंगातील आरोपीच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं? तुरुंगातील लोकांना भाजपचं प्रवक्तेपद दिलंय का असा सवालही संजय राऊतांनी केलाय। तर वाझेनाही आता स्वच्छ करतील। फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार आहेत आणि भाजप आणखीन रसातळाला जाईल असं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केलाय। फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या, एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून। हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे। हे गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर। पहा एक आरोपी काय बोलतो आहे। स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो, हेट दिस पॉलिटिक्स, आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार। सचिनवाजी कधी काही तुमचे जवळचे, सचिनवाजी कधी काही तुमचे म्हणजे शिवसेनेच्या जवळचे माझ्या दृष्टीनं हा विषय संपला। मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं। उगा दळण दळू नका। एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात। जो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे, तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब बाहेर स्टेटमेंट देतो। ही तिसरी वेळ आहे। भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसातळाला जाणार आहे। एवढंच मी सांगतो। पुढला प्रश्न घ्या। सगळ्याच्या मागे फडणवीसच आहे. चांगला विषय।